सामना पाहायला गेले तर एकाच विभागातील हे दोन्ही संघ आपण पाहतो, दोन्ही ताकदीचे संघ आहेत। अगदी पहिला सामना आहे दोन्ही संघांचा। सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेत। अगदी आपण पाहत आहोत हर्षल आणि आशिष ही सलामीची जोडी आहे डीके स्पोर्ट्स गोलबंद संघाकडनं। यस, अगदी जर पाहायला गेलं तर सलामीची जोडी आशिष आणि हर्षल ही सलामीची जोडी आहे। पहली गेंद आशीष तुपांगे ऑन साइड में खेलना चाहते थे, लाउड अपील, अंपायर सहमत नहीं है। बिल्कुल पहली गेंद यहाँ से डॉट। गेंदबाजी ट्रैक पर विजय, काफी अनुभव है। चर्चा होती हुई विकेट कीपर और गेंदबाज के बीच। पहली गेंद शुरुआत बेहद अच्छी। नॉन स्ट्राइकर इन पर हर्षल। ये दो बैट्समैन, ये दो ओपनर्स डीके स्पोर्ट्स गोलबंद के लिए। विजय गेंदबाजी टैग पर राउंड द विकेट से बिल्कुल लिंक को आगे रखा था, बल्ले का बारी सीरा, फ्लाई स्लीप में एक फील्डर को तैनात किया है। दो टप्पे पर गेंद वहां पर फील्ड किया, मिली है सिंगल से खाता खुलता हुआ टीम डीके स्पोर्ट्स गोलबंद का 1 रन के साथ। 2 गेंदे अब तक हो चुकी है। पावर प्ले 1 यानी पहला ओवर विजय गेंदबाजी ट्रैक पर। अब स्ट्राइकर एंड पर हर्षल, राइट हैंडेड बैट्समैन, सामना करेंगे विजय का। इस बीच खड़े खड़े खेलना चाहते थे, बिल्कुल गेंद तक बल्ला पहुंचा नहीं। विकेट कीपर की दस्तानों में आई है डॉट। लिंक को आगे रखा था कहीं ना कहीं विजय ने। इस बीच 3 गेंदें हो चुकी है, 1 रन बिना कोई नुकसान। हर्षल स्ट्राइकर इन पर, दायत के बैट्समैन। ओहो, बल्ले का एज, फ्लाई स्लीप में फील्डर तैनात, पहले विकेट का बटन, बैट्समैन आउट। यस, अगदी जर पाहायला गेलं तर कुठेतरी मनामध्ये थोडस दडपण निर्माण झालं होतं। फलंदाज हर्षलच्या अगदी सलगचे 2 चेंडू तो निर्धाव खेळला होता। तदनंतर थोडीसा पाहायला गेलं तर जोखीमाचा फटका, अगदी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला। बॅटची कडा, तदनंतर स्लीपर मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याने हा झेल टिपलाय। 1 धावसंख्येवरती पहिला गडी बाद झाला टीम डीके स्पोर्ट्स गोलबंद संघ। गोलंदाज विजयचा जर विचार केला तर अगदी आपण या गोलंदाजाला भरपूर वर्षांचा अनुभव आहे आणि तो अनुभव अगदी आपण पाहू शकाल या सामन्यामध्ये पूर्णपणे आपण पाहत आहोत। विजय गोलंदाजी चांगली करतोय। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षट अगदी जर पाहायला गेलं तर या षटकामध्ये आतापर्यंत त्याने 4 चेंडू टाकलेत। महत्वाचा फलंदाज देखील बाद झालाय, उर्वरित 1च धाव खर्च केली है। जी बिल्कुल, 3 नंबर पर बैटिंग करने के लिए प्रमोट किया है अरुण धसाड़े को। ग्रेट फिनिशर
द ग्रेट ऑलराउंडर स्ट्राइकर इन पर लेफ्ट हैंडेड बैट्समैन। पहली सफलता मिलती हुई विजय को, कहीं ना कहीं प्रेशर, बिल्कुल डॉट गेंदें आई थी, हर्षल भी काफी स्ट्रगल करते हुए नजर आए थे। बल्ले को छूकर गेंद फ्लाई स्लिप में सीधा फील्डर के हाथ। इस बीच लोअर फुल टॉस थी और गेंद बैट से लेकर स्टंप पर, ये जल्लोश है, सेलिब्रेशन टाइम फॉर विजय। दूसरे विकेट का पतन, अजय दसाड़े आए और अजय दसाड़े गए, अरुण दसाड़े सॉरी आउट। यस, अगदी पाहायला गेलं तर महत्वाचा फलंदाज होता आणि कुठेतरी अगदी आपण अनलकी म्हणू शकाल या फलंदाजाला। बॅटच्या आतली कडा, त्यानंतर हा चेंडू यष्टांवरती जाऊन लागला। अगदी सलगचे 2 गडी बाद होतात। थोडासा आता मात्र संकटामध्ये अडकलाय संघ डीके स्पोर्ट गोळबंद संघ। मैदानाच्या आतमध्ये जल्लोष केला गेला श्रीराम खर्डी संघाकडनं आणि जल्लोष का करणार नाहीयेत, महत्वाचा फलंदाज बाज करण्यात यशस्वी ठरलाय गोलंदाज विजय। अगदी 5 चेंडू झालेत आणि या 5 चेंडू मध्ये धाव फलकावरती एकच धाव आपण पाहत आहोत। महत्वाचे 2 फलंदाज बाद झालेत, परंतु आशिष आहेत फलंदाज। जोपर्यंत आशिष आहेत तोपर्यंत आशा पल्लवित असतील टीम डीके स्पोर्ट्स गोल्ड संघ। आखिरी गेंद शेष, प्रशांत आए बैकफुट पर जाकर और ये तीसरे विकेट का पतन। क्या कैच पकड़ा है, व्हाट अ कैच टेकन बाय श्रीराम। कैप्टन ने इस कैच को पकड़ा और यहां से हैट्रिक हासिल हुई। तीसरे विकेट का पतन, बैट्समैन प्रशांत इज गॉन। यस, अगदी पाहायला गेलं तर पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला, पूर्णपणे डॉमिनेट केला गेलाय, पूर्णपणे बाग फुटला ढकलला गेला डीके स्पोर्ट्स गोल्डबन संघ। अगदी आपण पाहत आहोत 1 धावसंख्येवरती 3 गडी बाद झालेत। पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिलात, पूर्णपणे वर्चस्व गाजवतोय संघ आपण पाहत आहोत श्रीराम खर्डी संघ। जी बिल्कुल, सुबह के सत्र में हम सबके चहीते आयोजक पप्पू जी साकरे साहब भी जुड़े हुए हैं, आपका भी हार्दिक स्वागत है। 1 रन 3 विकेट, जहां पर पहला ओवर मैड्रिडी पावर प्ले का समाप्त हुआ। 1 ओवर के बाद क्या गेंदबाजी की है, व्हाट एक्सेलेंट ओवर डन फ्रॉम विजय। ओनली 1 run given and took important 3 विकेट। बिल्कुल, पहले हर्षल, फिर अरुण दसाड़े और फिर प्रशांत पूरी तरह से बैकफुट पर है। अब कहीं ना कहीं एक पार्टनरशिप बिल्ड करना होगा, जहां पर आशीष तुपांगे स्ट्राइकर इन पर है, राइट हैंडेड बैट्समैन। काफी जिम्मेदारी अब आशीष पर है और गेंदबाजी ट्रैक पर सिद्धू। ओवर नंबर 2 की शुरुआत, ऑन साइड में स्लॉग कर दिया, गेंद गैप में है, फील्डर गेंद तक पहुंचे डीप में, मिड विकेट में थे, काफी दूर का अंतर तय करके आए थे। यहां से 2 रन प्राप्त हुए। 2 रन की चलते रनों की संख्या 3 रन 3 विकेट। डीके स्पोर्ट्स गोल्डबन बल्लेबाजी करते हुए, मैंने जिस बात का जिक्र किया था, आशीष को यहां से जिम्मेदारी लेनी होगी पूरी तरह से, क्योंकि शुरुआत अच्छी नहीं है। बिल्कुल पॉपिंग क्रीज में ये टप्पा था और ड्राइव किया, डीप से अमोल आए हैं गेंद तक। 2 रन, काफी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों बैट्समैन के बीच। 2 रन के चलते रनों की संख्या स्कोर कार्ड पर 5 रन 3 विकेट के नुकसान पर डीके स्पोर्ट्स गोल्डबन। यस, नक्की आता मात्र कुठेतरी डीके स्पोर्ट्स गोल्डबन संघाला एका पार्टनरशिपची गरज आहे आणि अगदी आपण पाहायला गेलं तर या 2 चेंडूवरती धावून पडून 2-2 धावा कंप्लीट केल्यात। टोटल धावफलक 5 वरती पाहत आहोत। आशिष आणि रमेशला एका पार्टनरशिपची गरज आहे, पार्टनरशिप करावीच लागेल। फटका भरपूर चांगला आहे, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, चुकी होणार नाही। 1 बाउन्स हा चेंडू अडवला गेलाय, फेकी करतील तत्पूर्वी घेतली जाते एक सिंगल। आशिषला अगदी जर पाहायला गेलं तर शेवटपर्यंत आता मात्र टिकून राहणं गरजेचं असेल। अगदी डीके स्पोर्ट्स गोल्डबन संघ थोडासा संकटामध्ये अडकला। रमेशला आपण पाहतो, रमेशकडे देखील क्षमता आहे मुंडफोटे मटके मारण्याची। अगदी श्रीराम खर्डी संघ एक ताकदीचा संघ आहे। या संघासमोर तुम्हाला या 5 षटकांमध्ये 50+ पर्यंत धावा जमा करणं गरजेचंच आहे। अगदी रमेश आहे स्ट्रायकिंग एंडला। सिद्धूला आपण पाहतो, सिद्धूचं देखील गोल षटक चांगलं
होत्या. अगदी जर पाहायला गेलं तर हा फटका भरपूर चांगला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवला जाईल, फेकी केला जाईल. तत्पूर्वी एक सिंगल. अगदी पॉवर प्लेचं दुसरं षटक इथं आपण पाहत आहोत. या दुसऱ्या षटकामध्ये अजूनही पाहायला गेलं तर एकही मोठा फटका आला नाहीये. अगदी 1.4चा खेळ झालाय सर. अगदी आतापर्यंत एकही चौकार आला नाहीये. सुरुवात चांगली झाली आहे. श्रीराम खर्डी संघ आपण पाहतात, गोलंदाजी चांगली होती आहे त्यांच्या माध्यमातून. लॉंग ऑफला हा फटका दर्जेदार आहे. अगदी आता मात्र भरपूर उशिराने हा आलाला पहिला फटका, पहिला वार येतोय आशिषच्या बॅटमधनं चौकार. जी यहाँ कहीं ना कहीं बैटिंग लाइनअप तो मजबूत है डीके स्पोर्ट्स गुलबन का, लेकिन दो बड़े मोहरे जो टीपे है टीम श्रीराम खर्डी ने, विजय ने गेंदबाजी करते वक्त। इस इनिंग का पहला चार सिद्धेश के बैट से, सॉरी आशीष के बैट से आए हैं। सिद्धू गेंदबाजी ट्रैक पर है, काफ़ी जिम्मेदारी है यहाँ से आशीष तुपांगे पर। 6 गेंदे खेलिए, 10 रन बनाए और टीम का कुल स्कोर 11 रन है। अंतिम गेंद गेंदबाजी ट्रैक पर सिद्धू, अब तक 5 गेंदों पर 10 रन बने हैं सिद्धू की इस ओवर में। अंतिम गेंद लोअर फुल टॉस थी, ऑन साइड में खेला है, शॉर्ट मिड विकेट में समाधान, 1 रन से संतुष्ट। दूसरे रन की कोशिश थी, मना किया। अच्छा, रिव्यू लिया गया है, डीआरएस का इस्तेमाल किया, चेक किया जाएगा, जहां पर थर्ड अंपायर के रूप में एक नजीर अग्रेसर है। अनुभव का भंडार, मैं तारीफ करते रहता हूँ हमेशा। इनके डिसीजन खूब कम गलत होते हैं। चेक किया जा रहा है, जहां टेक्निकल टीम जुड़ी हुई है, थर्ड अंपायर है। जी बिल्कुल, फेयर डिलीवरी। थर्ड अंपायर का निर्णय यहाँ से फेयर डिलीवरी बिल्कुल नीचे थी, हाइट फैक्टर चेक किया गया। अब यहाँ से 2 ओवर की समाप्ति हुई, स्कोर 12, 3 विकेट के नुकसान पर डीके स्पोर्ट्स गुलबन, यानी सिद्धू के ओवर में 11 रन बने हैं और पहली ओवर में सिंगल बनी थी। अपने स्पेल की दूसरी ओवर के लिए बिल्कुल ओवर नंबर 3 की शुरुआत गेंदबाज विजय, जहां पर पहली ओवर में 3 सफलता पाई थी। अब सामना करना होगा बैट्समैन आशीष तुपांगी का, जहां पर एक अच्छा बैटल, एक अच्छी राइवलरी, क्योंकि ये आसान नहीं रहेगा। आशीष तुपांगी की अगर बात की जाए तो काफ़ी अच्छा सीजन चल रहा है ये भी। ऑन साइड में खेल दिया, बैठकर ये स्ट्रोक खेला था, दूसरे रन का कॉल था। कॉलिंग सही होने के चलते दोनों बैट्समैन पॉपिंग क्रीज में सुरक्षित है। 2 रन से रनों की संख्या 14 रन, 14 ऑन द बोर्ड। अब तक तीसरा ओवर जारी है, पहली गेंद हो चुकी है, विजय गेंदबाजी ट्रैक पर है। कहीं ना कहीं आत्मविश्वास बढ़ा है उनका भी, क्योंकि पहली ओवर में 3 विकेटें मिली है, 1 रन खर्च किया था। ओहो, टप्पा गिरने के बाद काफी बाहर, लाउड अपील थी। विकेट कीपर काफी उत्सुक थे, क्विक एक्शन लिया था, डंडों पर लगाई थी गेंद को। और यहाँ से तीसरा ओवर, जहाँ पर दूसरी गेंद डॉट, कुल स्कोर 14 रन पर रुका हुआ है। करेक्ट रन रेट अगर देखा जाए तो 6.00 का ये सरासरी से रन बनाए जा रहे हैं। ऑन साइड में खेला है, लॉन्ग ऑन में फील्डर तैनात है, 2 टप्पे पर फील्ड किया, दूसरे रन का कॉल था, बिल्कुल सेफ, पॉपिंग क्रीज में सेफ है रमेश। 2 रन यहाँ से कंप्लीट किए गए। दोनों बैट्समैन के बीच अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा कॉलिंग, अच्छा तालमेल नजर आता हुआ, एक अच्छी पार्टनरशिप बिल्ड होती हुई। कहीं ना कहीं पार्टनरशिप बिल्ड होने की जरूरत थी डीके स्पोर्ट्स गुलबन के लिए, और आशीष तुपांगे और रमेश के बीच ये पार्टनरशिप। इस बीच ऑन साइड में खींच कर मारा है ये गेंद, 1 बाउंस मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। आशीष तुपांगे के बैट से 4 रन।
अगदी जर पाहायला गेलं तर आशिष मात्र कुठेतरी पूर्णपणे या मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी भरपूर चांगले प्रयत्न करतोय. वैयक्तिक आशिषचा विचार केला तर 11 चेंडूमध्ये त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 19 धावा आपण पाहत आहोत आणि धावफलकावरती टोटल धावा 20. म्हणजेच काय तर रमेशच्या बॅटमधनं एक सिंगल आला होता. फटका भरपूर चांगला आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला बरोबर 2 क्षेत्ररक्षकांना भेदून हा चेंडू निघून चालला. बॅक टू बॅक दुसरा धमाका आशिषच्या बॅटमधनं येतोय हा अजून एक दर्जेदार चौकार. अब तक 5 गेंदों पर थोड़ा महंगा गुजरता हुआ ये ओवर, क्योंकि बैक टू बैक 2-4 आए हैं आशीष तुपांगे के बैट से. अब चर्चा होती हुई बिल्कुल लंगॉन के फील्डर गेंदबाज से चर्चा करते हुए विजय. अब तक 5 गेंदों पर 12 रन बने हैं. पहले ओवर में सिर्फ सिंगल बनी थी. 4 रन की मदद से स्कोर कार्ड 24 रन, 24 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. आशीष तुपांगे सामना करेंगे विजय का. अंतिम गेंद ऑन साइड में शफल होकर खेलना चाहते थे और गेंद फाइनल रीजन में बहुत तेजी से कारपेट के जरिए सीमा रेखा के बाहर जाती हुई लेग बाय के रूप से ये 4 रन. काफी महंगा ओवर गुजरा, क्योंकि कोई मौका नहीं था. आखिरी गेंद पर श्री राम के लिए भी वह पैरों पर लगकर ये गेंद फाइनल रीजन में ट्रेवल हुई. सीमा रेखा के बाहर 4 रन मिले. आखिरी ओवर में विजय के बिल्कुल 16 रन बने. अपना ओवर अपना स्पेल समाप्त किया, जहां पर 17 रन बने हैं और 3 विकेटें ली. टीम का स्कोर 28 रन 28. कहीं ना कहीं रन आने जरूरी थे और अच्छी बात है कि आशीष तुपांगे के बैट से रन आ रहे हैं. 13 गेंदों का सामना करके 23 रन पर बल्लेबाजी करते हुए स्ट्राइकर एंड पर रमेश और ओवर नंबर 4 की शुरुआत होने जा रही है. गेंदबाज तौफीक ऑन ड्राइव करने की कोशिश थी, अपने फॉलो थ्रू में बेहतरीन रोका इस गेंद को. मुश्किल होता है रनिंग करके जब गेंदबाज जगह पर स्टॉप होकर गेंद को स्टॉप करता है. यस, अगदी जर पाहायला गेलं तर 4थं षटक प्रगती पथावरती आपण पाहत आहोत. अगदी या बॉलवरती एक सिंगल घेतली जाते. सिंगलनं स्ट्रायकिंग एंडला आणलं जाते आशिषला. आशिषचा जर विचार केला तर त्याची फलंदाजी या पहिल्या सत्रामध्ये चांगली झाली आहे. अगदी आपण पाहायला गेलं तर 3.2चा खेळ झाला. 4थं षटक प्रगती पथावरती पाहत आहोत. अगदी धाव येणं गरजेचं होतं. पहिल्या षटकामध्ये आपण फक्त एकच धाव पाहिली होती. तदनंतर उर्वरित या 2 षटकामध्ये फलंदाजी आशिषच्या माध्यमातून भरपूर चांगली आहे. ओहो, अगदी हा चेंडू पडल्यानंतर कानाजवळनं स्विंग करत जाऊन स्थिरावतो यष्टीरक्षक संतोषच्या हातामध्ये. अगदी पाहिलं तर पूर्णपणे खांद्याचा वापर केला होता. अगदी ताकद लावून हा चेंडू पिचिंग केला होता. एक्स्ट्राचा बाउन्स आपण पाहिलात. इथे हा फटका मिस टायमिंग स्ट्रोक आहे. अगदी यस, जेल झालाय कंप्लीट. आणि आता मात्र अजून एक महत्वाचा फलंदाज बाद होतोय. टीम गोलबंद स्पर्धेच्या माध्यमातून त्याचा स्वर स्वागत. थैंक यू सो मच.
तौफीक को गेंदबाजी में सफलता मिलती हुई। 4 गेंदे, सिर्फ 1 रन, 1 विकेट, क्या बात है। अब नए बैट्समैन नयन घरत स्ट्राइकर एंड पर रहेंगे। जिस तरह से गेंद को चेक कर रहे हैं, एक हार्ड हीटर है और जरूरत है अब रनों के रफ्तार को बढ़ाना होगा। स्कोर 29 रन, करेक्ट रन रेट अगर देखा जाए तो 7.91 का है। नयन घरत स्ट्राइकर एंड पर राइट हैंडेड बैट्समैन, एक अच्छा प्लेटफॉर्म सेट किया है। 23 रन बनाकर आउट हुए बैट्समैन आशीष तुपांगे। इस बीच पहली गेंद पर आक्रमण करने का प्रयास था, फुल टॉस गेंद थी, तोहफा मिला था, फायदा उठा नहीं पाए बैट्समैन और पहली गेंद पर लेग बाई के रूप से सिंगल प्राप्त हुई और इस सिंगल के चलते स्कोर बोर्ड आगे की ओर बढ़ेगा। 30 रन, 30 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट। यहां से अब आखिरी गेंद शेष है, अंतिम गेंद। तौफीक गेंदबाजी टैग पर 5 गेंदों पर 2 रन बने हैं, 1 विकेट प्राप्त हुई है। रमेश जहां पर अच्छा साथ निभाया था बैट्समैन आशीष तुपांगे का। अब यहां से आक्रमण करना होगा, कदमों का इस्तेमाल करना चाहते थे, बिल्कुल बैट्समैन को पड़ा और फिर गेंद की तौफीक ने ऑफ स्टंप के बाहर। आखिरी गेंद आई डॉट। यहां पर ओवर नंबर 4 की समाप्ति हुई, रनों की संख्या 30 और 4 विकेटें। डीके स्पोर्ट्स गोलबन। येस, अगदी 4 षटकांचा खेळ आपण पाहिला. त्या 4 षटकांच्या खेळामध्ये धाफलकावरती धावा 30. अगदी तौफीक या गोलंदाजाचा जर विचार केला तर महत्वाचा एक गडी बाद करत असताना फक्त एकच धाव खर्च केली. अगदी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून चांगली राहिली. चार षटकांचा खेळ झाला. या खेळामध्ये धाफलकावरती धावा आपण 30 पाहत आहोत. उर्वरित शेवटचे षटक आहे. अगदी विचार केला तर या शेवटच्या षटकामध्ये मी म्हणेल कुठेतरी शोएब सर 10 ते 15 धावा येणं गरजेचं असेल डीके स्पोर्ट्स गोलबन संघासाठी. जी बिल्कुल, नयन घरत है तो हो सकता है काबिलियत रखते बड़े हिट लगाने की। स्ट्राइकर एंड पर है, काफ़ी अब जिम्मेदारी है। बॉलिंग लाइनअप काफ़ी स्ट्रांग है, जहां पर श्रीराम खर्डी का संतोष गेंदबाजी ट्रैक पर है। 6 गेंदे डेथ ओवर में बुलाया गया है। नयन घरत के खिलाफ गेंदबाजी करेंगे। पहली गेंद डॉट खेली थी, कहीं ना कहीं लेग बाई के रूप से सिंगल प्राप्त हुई थी। एक्सेलेंट ओवर डन फ्रॉम तौफीक, कंसीडर 2 रन एंड टुक इम्पोर्टेंट 1 विकेट। अब 6 गेंदे, अंतिम 6 गेंदे इस इनिंग की। 30 रन बने हैं, 30 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट। पहली गेंद के लिए संतोष काफी लंबे रनअप के साथ, एक अच्छे एक्शन के साथ ओवर द विकेट से, सॉरी राउंड द विकेट से गेंद की है। इस बीच एक्स्ट्रा कवर में इस गेंद को भेजा है 4 रन के लिए। पहली गेंद पर आक्रमण,
येस, अगदी जर पाहायला गेले तर पहिल्याच बॉलवरती चौकार आणि या षटकाची सुरुवात चांगली होती DK स्पोर्ट्स गोल्डन सिंगासाठी. अगदी जर पाहायला गेलं तर नयन गरत आहे, नयन गरत मध्ये क्षमता आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार आला. एक 10-15 धाव येणं गरजेचं आहे या षटकामध्ये. हाफ ट्रॅकर होता, बिग ब्लास्ट करायचं होतं. अगदी पाहायला गेलं तर फलंदाजापासून हा चेंडू थोडासा दूर ठेवला होता. गोलंदाज संतोष आहे. संतोष एक डावकुऱ्याचा गोलंदाज आपण पाहत आहोत. अगदी त्याच्यामध्ये भरपूर क्षमता, भरपूर वेगवेगळी चेंडू सातत्याने तो हाताळत असतो. स्लोअर पद्धतीचा असू द्यात, त्यानंतर बाउन्सर, लेग कटर, भरपूर व्हेरिएशन या गोलंदाजाकडे आहे. फुल टॉस, अगदी पॉइंटच्या डोक्यावर हा चेंडू खेळून काढलाय, खाली क्षेत्र निवडलाय, हा चेंडू निघून चाललाय सीमा पार. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. नो चेंडू आहे. सर हा चेंडू यस बीमार चेंडू. अगदी हाईट फॅक्टरचा विचार करत असताना पंचांच्या माध्यमातून हा चेंडू नो घोषित केला. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. ऐसे मौके नहीं दे सकते आप नयन गरत को. बिल्कुल फुल टॉस गेंद थी, बैकवर्ड पॉइंट पर इस गेंद को खेला, इनफील्ड के ऊपर से 4 रन के लिए भेजा. स्कोर 39 रन. अंतिम 4 गेंदे. इस बीच ऑन साइड में खेलना चाहते थे, दिमागदार गेंदबाजी करते हुए संतोष. बिल्कुल धीमी की थी ये गेंद, चकमा दिया बैट्समैन नयन गरत को, क्योंकि पता है आक्रमण करने वाले ऑन साइड में. बिल्कुल पीछे रखा था लिंक को और धीमी गेंद. येस, अगदी अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटके आले तर एक फायटिंग स्कोर, एक फायटिंग धावफलक सेट केलं जाईल DK स्पोर्ट्स गोल्डन सिंगाकडनं. परंतु ते फटके येणं सुद्धा गरजेचं आहे. संतोषचा मी मगाशीच उल्लेख केला होता, एक चालाकीचा गोलंदाज आहे, अनुभव भरपूर आहे या गोलंदाजाकडे. अगदी पाहूयात, पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाज ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंडला नयन गरत हा फलंदाज आपण पाहत आहोत. मिस टायमिंग आहे. अगदी स्वतः गोलंदाजाने कॉल केला होता, यस टिपला जेल आणि संपलाय नयन गरत या फलंदाजाचा खेळ. फलंदाज गॉन. यस, अगदी न्यू बॅटर आपण पाहू शकाल करण फरडे. यस, न्यू बॅटर आपण पाहत आहोत, मैदानामध्ये एंटर झालेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. करणचा हा फटका मिस टायमिंग आहे. अगदी तोफिक त्या दिशेला क्षेत्रशिक होता, परंतु त्याच्या डोक्यावर हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. अगदी शेवटच्या मोमेंटला चेंडू अडवलाय. 3ऱ्या धावांसाठी परतलेत करण. अगदी ना यस, 3ऱ्या धावेसाठी थर्ड पंचांची मागणी केली आहे. अगदी DRS घेतला गेलाय. लगेचच टेक्निकल टीम या सज्ज रहा, चेक केले जाईल. थर्ड अंपायर का डिसीजन नॉट आउट. यहां से प्रयास करना चाहिए था. 3 रन बने हैं पाक दौड़कर. करण फरडे ने इस गेंद का सामना किया था. 3 रन की मदद से स्कोर कार्ड 42 रन, 42 रन, 42. अंतिम गेंद शेष संतोष, राउंड विकेट. ओहो, आखिरी गेंद आई डॉट. अपने निर्धारित 5 ओवर में बनाए 42 रन और 43 का यहाँ से टारगेट सेट किया गया है.
डीके स्पोर्ट्स गोलबन ने, जहां पर आशीष तुपांगे ने बहुत जबरदस्त पारी खेली थी। छोटी पारी पर डायनामिक पारी, एक अच्छा प्लेटफॉर्म सेट करके दिया आने वाले बल्लेबाजों के लिए। 15 गेंदे 23 रन बनाए और नयन ने अच्छी पारी खेली, जहां पर 6 गेंदों का सामना किया, 8 रन बनाए, 2 बाउंड्रीज उसके बैट से आई। गेंदबाजी करते वक्त पहला ओवर अच्छा गुजरा था विजय का, जहां पर सिर्फ 1 रन दिया, 3 विकेटें ली थी। और दूसरा ओवर जिसमें 16 रन बने थे, काफी महंगा ओवर था। तौफीक ने अच्छा स्पेल किया, 1 ओवर किया जिसमें 1 रन और 1 विकेट। संतोष ने 12 रन दिए, 1 विकेट प्राप्त की। सिद्धू ने 1 ओवर की, 11 रन दिए। अब यहाँ से 43 का टारगेट है। चलो फील्ड को जल्द से जल्द सजाना है डीके स्पोर्ट्स गोलबन, और 2 बैट्समैन को तैयार रखना है, श्रीराम खड़ी। यस, अगदी जर आपण पाहिलं तर या पहिल्या 17 मध्ये त्या फलकाला धावा 42 धावा जोडल्या गेल्यात आणि 43 धावांचा टार्गेट सेट केलं गेलंय।
स्ट्रायकिंग एंडला संतोष, नॉन स्ट्रायकिंग एंडला इम्रान ही सलामीची जोडी आहे श्रीराम खर्डी संघाकडनं. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज ट्रॅक वरती, गोलंदाज रमेश. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं हा फटका. मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय, अडवतील. एक सिंगल कंप्लीट. सिंगलने श्री गणेशा झाला. श्रीराम खर्डी या संघाचं अकाउंट ओपन केलं जात आहे. अगदी पाहायला गेलं तर 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. अगदी गोलबन संघाकडे गोलंदाजी चांगली आहे, ताकदीची गोलंदाजी आहे, परंतु बघूयात. यस, पहिलाच बॉल सिंगल आली आहे. स्ट्रायकिंग एंडला इम्रान हा फलंदाज आहे. अगदी ओहो, का जेल टिपला गेलाय. अगदी बॅटला स्पर्श होऊन हा चेंडू यष्टी रक्षकाकडे जात होता. जगदीश घरात अगदी एखादा पक्षी जसा झेपावतो ना त्याप्रमाणे अगदी पाहू शकाल हा झेल अगदी अफलातून आपण पाहू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. अगदी हे पहा, पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं होतं. अगदी आपण 2022 चा जर सामना पाहिला असेल तर जगदीश घरात याच्या नावावरती त्या सामन्यामध्ये देखील असा झेल टिपला होता या खेळाडूने. अगदी पाहू शकाल व्हॉट एफर्ट. पहिला गडी बाद झालाय टीम श्रीराम खर्डी संघाचा. यस, न्यू बॅटर विजय मैदानामध्ये एंटर झालेत. नेक्स्ट मॅच मुसळाचा पाडा संघाचा कर्णधार तसेच सह्याद्री वाशाळा संघ कर्णधार या नाणेफेकीचा कौल केला जाईल. यस, अगदी पाहायला गेलं तर आपण यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहत आहोत जगदीश घरात. काय फट पाहायला मिळालेत. यस, न्यू बॅटर स्ट्रायकिंग एंडला विजय, गोलंदाजी ट्रॅक वरती रमेश. पुलर लेनचा बॉल बॅटच्या आतली कडा. त्यानंतर फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू अडवलाय. एक सिंगल होती आहे कंप्लीट. अगदी धावफलकावरती धावा 2. छोट्या टार्गेटचा पाठलाग करायचा आहे आणि पूर्णपणे या पहिल्या षटकामध्ये समोरच्या संघाला प्रेशराईज करण्याचा प्रयत्न केला जातोय. संघ आपण पाहू शकाल श्रीराम खर्डी संघ, डीके स्पोर्ट्स गोलबन संघाची फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये थोडीशी खराब राहिली होती, परंतु गोलंदाजी या P1च्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक इथं आपण पाहत आहोत. या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी रमेशची चांगली होती. डान्सिंग डाऊन द ग्राउंड हा फटका सजवायचा होता. मिड ऑफला अरुण धसाडे हा क्षेत्ररक्षक आहे, चुकी होणार नाही. अगदी क्षेत्ररक्षण चांगलं झालं. पहिल्या सत्राचा जर विचार केला तर फक्त एकच धाव आपण धाव फलकाला पाहिली होती पहिल्या षटकामध्ये. अगदी या दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजी चांगली करतोय गोलंदाज रमेश. 4 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात. महत्वाचा एक फलंदाज देखील बाद केला या गोलंदाजाने. लवरफुल टॉस फटका भरपूर चांगला आहे. लॉंग ऑफला आशिष आहेत, चुकी होणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी जर पाहायला गेलं तर छोटं टार्गेट आणि या छोटं टार्गेट असल्यावर गोलंदाजी कशी करावीत हे मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलं जात आहे. अगदी डीके स्पोर्ट्स गोलबन संघाचा एक अनुभवी असा गोलंदाज आपण पाहत आहोत रमेश. अगदी आपण या गोलंदाजाचा भरपूर वेळेस खेळ पाहिलात. सातत्याने जेव्हा जेव्हा तुमचा टार्गेट कमी असतो ना, कमी धावेंपर्यंत तुम्हाला रोखायचं असतं, तेव्हा तुम्हाला गोलंदाजी चांगली करावीच लागते. अगदी तेच मैदानाच्या आतमध्ये केले जातं. अगदी 4 चेंडूमध्ये 5 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्यात. मिस टायमिंग आहे, कॉलिंग दिली आहे. अगदी हो, अगदी या चुका तुम्हाला महागडी ठरू शकतात. अगदी विजय एक अनुभवी फलंदाज, याचा तुम्ही जेल सोडतात. यष्टी रक्षकाने कॉल दिला होता स्लीपर पॉइंटच्या खेळाडूला, अगदी त्याने हा जेल सोडला. अगदी आपण पाहू शकाल प्रशांत फरडे हा खेळाडू होता, त्याने झेल सोडला. अगदी या चेंडूवरती धावून पळून 2 धावा झाल्यात कंप्लीट. टोटल धावफलक 6.
मैडेटी पावर प्ले का पहला ओवर, रमेश के ओवर में आए 6 रन, 1 विकेट प्राप्त हुई। जहां पर पहले पहलू में हम थे तब विजय के ओवर में 3 विकेटें आई थी और 1 रन बना था। अब दूसरे पहलू में मैडेटी पावर प्ले का पहला ओवर जहां पर 6 रन 1 विकेट, 43 का यहाँ से टारगेट है। गेंदबाजी ट्रैक पर अरुण धसाड़े। पहली गेंद खराब गेंद है, ये गेंद बाहर जाएगी, मैदान से काफी दूर, गगन की छाव में परियों के दे 6 रन। पहली गेंद काफी खराब ऊपर थी, अंपायर ने नो घोषित किया है और पहली गेंद पर आक्रमण 6 रन। इस बीच फुल टॉस, लगातार गलतियां, गैप में गेंद है, मिड विकेट में जा रही है, बाउंड्री लाइन से बाहर, 4 रन। क्या बैटिंग होती हुई, लगातार दूसरी गेंद फुल टॉस थी, कहीं ना कहीं सही टप्पे पर गेंदबाजी करना जरूरी है। अरुण धसाड़े पर पूरी तरह से हावी है बैट्समैन विजय। 4 गेंदें खेलकर 12 रन पर बल्लेबाजी करते हुए दूसरा ओवर चल रहा है मैडेटी पावर प्ले का। पहली गेंद और स्कोर 17। ऑन साइड में गेंदबाज के लिए यहाँ पर खतरा था, पर बहुत जबरदस्त एफर्ट, हर्षल थे, गेंद को अंदर ढकेला है पर चेक किया जाएगा। बिल्कुल डीआरएस का इस्तेमाल, रिव्यू लिया गया है, बाहर है या नहीं हर्षल। बिल्कुल बाहर है ये गेंद, 6 रन। एफर्ट अच्छा था, प्रयास अच्छा था, पर पहले ही हर्षल बाहर जा चुके थे और 6 रन की मदद से स्कोर 23 रन, 23। ओहो, इस बीच ऑफ स्टंप के बाहर रखा था गेंद को, पीछे मिसफील्ड होती हुई करण फर्डे गेंद तक पहुंचे, भाग दौड़कर 2 रन कंप्लीट किए गए। काफी महंगा ओवर गुजरता हुआ अरुण धसाड़े का। 3 गेंदे 17 रन बने हैं अरुण धसाड़े, काफी महंगा ओवर गुजरता हुआ। 2 बड़े हिट आए हैं इस ओवर में, एक 4 बनाए। इस बीच ऑफ स्टंप के बाहर बिल्कुल पॉपिंग क्रीज में ये टप्पा था, 30 थी गेंद। अब वापसी होती हुई कहीं ना कहीं ऐसे डॉट गेंदे डालना यहाँ से जरूरी है तो मैच बन सकता है, क्योंकि अब 20 गेंदे 18 रन बहुत करीब है जीत के, पर यहां से डॉट गेंदे और गुच्छे में अगर विकेट आती है तो मैच बन सकता है। उसी का प्रयास, तीखा बाउंसर, टप्पा गिरने के बाद काफी तेजी से पहुंचा है विकेट कीपर के पास, डॉट। यहां पर सह्याद्री वाशाला ने टॉस को जीतकर पहले गेंदबाजी का निर्णय लिया है। दोनों टीमों ने तैयार रहना है नेक्स्ट मैच के लिए। अंतिम गेंद इनसाइड आउट खेला है, एक्स्ट्रा कवर में गेंद ट्रैवल होती हुई आशीष तुपांगी गेंद तक पहुंचे, सिर्फ मिलेगी सिंगल। दूसरा ओवर समाप्त हुआ मैडेटी पावर प्ले का, जिसमें अरुण धसाड़ी की ओवर में 18 रन बने हैं, 26 एक विकेट के नुकसान पर श्री राम खर्डी टीम। विजय काफी अच्छा बल्लेबाजी करते हुए 9 गेंदों का सामना किया, 19 रन पर बल्लेबाजी करते हुए। संतोष अच्छा, बिल्कुल बहुत अच्छा साथ निभाया है अब तक, 3 गेंदें खेलकर 4 रन बनाए हैं। अब यहां से जीत के लिए 18 गेंदे और 17 रनों की जरूरत।
येस, अगदी जर पाहायला गेलं तर पहिलं षटक भरपूर चांगलं हाताळलं होतं गोलंदाज रमेशनं. तदनंतर पाहायला गेलं तर अरुण दसाडे या गोलंदाजाच्या षटकामध्ये तब्बल आपण पाहिल्यात 20 धावा खर्च केल्यात या गोलंदाजानं. टोटल धाव फलक आपण पाहू शकाल 26 वरती जाऊन पोहोचलाय. अगदी आता मात्र इक्वेशन 18 चेंडू 17ची गरज. विजय अगदी आपण पाहायला गेलं तर या फलंदाजाने या दुसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे आक्रमण चढवलं गेलं. वैयक्तिक विजयीचा जर विचार केला तर विजय 9 चेंडू खेळलेत, 19 धावा त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत आपण पाहिल्यात. टोटल धाव फलक 26. अगदी 43 धाव्यांचा पाठलाग करत असताना या दोन षटकामध्ये 26 धावा धाव फलकाला आपण पाहत आहोत. रमेश तिसरं षटक, पहिला बॉल. अगदी हा देखील चेंडू नो घोषित केला गेलाय. भीमर चेंडू आहे, हा चेंडू निघून चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. 4 धाव्यांसाठी आलाय चौकार. तीसरी ओवर की भी शुरुआत अच्छी नहीं हुई है. यहाँ से बिल्कुल फुल टॉस गेंद थी. हाइट फैक्टर चेक किया गया. बैट को छूकर गेंद फाइन लेग रिटर्न में ट्रैवल हुई 4 रन के लिए. यस, अगदी कुठेतरी पाहायला वाटतंय अगदी एकतर्फा मॅच. मैदानाच्या आतमध्ये बिग ब्लास्ट करायचं होतं, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. अगदी आता मात्र हा डॉट बॉल आलाय. फ्री हिट बॉल होता आणि या फ्री हिट बॉलचा हवे तसा फायदा उचलता आला नाहीये फलंदाज विजयला. टोटल धाव फलक आपण पाहत आहोत 31. इक्वेशन 17 चेंडू 12 धावींची गरज आहे. बॅट फुटला गेले. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत करण. क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. अगदी चेंडू हा अडवलाय, फेकी करतील तत्पूर्वी. एक धाव कंप्लीट. एका धावेने धाव फलक 32 वरती जाऊन पोहोचलाय. 16 चेंडू 11 धावींची गरज आहे. संतोषचा जर विचार केला तर हा फलंदाज सलामीला आला होता. अगदी संयमाचा खेळ त्याच्या माध्यमातून खेळला जातोय. 3 चेंडू खेळला. अगदी त्याच्या बॅटमधनं 4 धावा आपण पाहत आहोत. आता मात्र आक्रमण, अगदी टायमिंग पाहावं लागेल. नयन करत आहेत, चुकी होणार नाहीये. टिपलाय जेल आणि संपलाय संतोष या फलंदाजाचा खेळ. फलंदाज बाद. यस, अगदी आपण पाहू शकाल टायमिंग स्ट्रोक होता. जास्त उंची होती, लांबी कापू शकला नाहीयेत. अगदी षटकार मारण्याचा प्रयत्न होता परंतु हा प्रयत्न कुठेतरी फसलाय. धाव फलकावरती धावा 32. इक्वेशन 15 चेंडू अगदी 11 धाव्यांची गरज असेल. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालेत. अमोल. अमोल हा फलंदाज मैदानामध्ये एंटर झाला. अगदी पाहायला गेलं तर यस 32 वरती दुसरा धक्का लागला. स्ट्रायकिंग एंडला अमोल हा फलंदाज असेल. अजूनही 11 धाव्यांची गरज आहे विजयासाठी. उर्वरित चेंडू 15. चांगली गोलंदाजी करावी लागेल. डीके स्पोर्ट्स गोल्डबन संघ आपण पाहत आहोत. यस, सेन्सिबल क्रिकेट. अगदी बॅकफुटला जात असताना फटका बॅकवर्ड पॉइंटला. अगदी तिकडे क्षेत्ररक्षक होते कारण 2 धावा होत आहेत कंप्लीट. या 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचला 34 वरती. नेक्स्ट मॅच मुसळ्याचा पाडा विपक्षात संघ आपण पाहू शकाल वाशाळा संघ. दोन्ही संघाने सज्ज राहा. आता मात्र 9 धाव्यांची गरज आहे. चेंडू असतील 14. अगदी रमेशचा जर विचार केला तर गोलंदाजी चांगली करतो आपल्या संघासाठी. लवर फुलटास. अगदी मिड विकेटला नयन गरत थोडेसे फंबल होत आहेत. 2 धावा कंप्लीट. जगदीश गरत यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये त्यांना पाहू शकाल. पहिल्या बॉलचा जर विचार केला तर तो झेल का अफलातून होता. पूर्णपणे 100% एफर्ट जगदीश गरत या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं. अगदी आता मात्र धाव फलक 36. 7 धाव्यांची गरज आहे. शेवटचा चेंडू होता. अगदी शेवटच्या चेंडूवरती पाहायला गेलं तर धाव येत नाहीये. इक्वेशन 12 चेंडू 7 धाव्यांची गरज.
12 चेंडू 7ची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तेजस अगदी चौथ्या षटकामध्ये या गोलंदाजाला इन्व्हाइट केलं गेलं. अगदी पाहायला गेलं तर कुठेतरी बॅकफुटला दिसतोय. आपण पाहत आहोत डीके स्पोर्ट्स गोलबन संघ. तेजसला पाहू शकाल अगदी चौथं षटक हाताळण्यासाठी हा गोलंदाज सज्ज केला गेलाय कर्णधाराकडनं. अगदी 12 चेंडू आणि 7 धावा वाचवायच्यात. अगदी गुच्छामध्ये विकेट घ्यावे लागतील, परंतु स्ट्रायकिंग एंडला फलंदाज विजय आहेत. अगदी इथे यस अपील भरपूर मोठी होती, परंतु बॅटला स्पर्श झालाच नव्हता. अकरा चेंडू 7 धावांची गरज. पहिलाच बॉल तेजसचा भरपूर चांगला राहिला. निर्धाव चेंडू येतोय. लेफ्ट हँड गोलंदाज आहे. अगदी लेफ्ट हँड ओव्हर द विकेट न पहिला बॉल हाताळला होता. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. चांगला चेंडू. अगदी ह्याच गोलंदाजाची गरज होती दुसऱ्या षटकामध्ये, परंतु थोडासा चुकीचा निर्णय ठरलाय की काय डीके स्पोर्ट्स गोलबन संघाकडनं. पाहायला गेलं तर त्या षटकामध्ये 20 धावा तब्बल खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकाचा आपण विचार केला तर पहिलं षटक भरपूर चांगलं होतं रमेशचं. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे आपण पाहायला गेलं तर डॉमिनेट केलं गेलं अगदी डीके स्पोर्ट्स गोलबन संघाला. आता मात्र इक्वेशन 10 चेंडू 7ची गरज. अजूनही या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो डीके स्पोर्ट्स गोलबन संघ. अगदी तुम्हाला विकेट घ्याव्या लागतील, त्यानंतर निर्धाव चेंडू देखील हाताळावे लागतील. 10 चेंडू 7ची गरज आहे. बॅक फुटला गेलाय. अगदी बॅकवर्ड पॉइंटच्या बरोबर 2 क्षेत्ररक्षकांना भेदून हा चेंडू निघून चाललाय. सीमा रेषा पार 4 धावांसाठी चौकार. चौकार आला. आता मात्र इक्वेशन 9 चेंडू असतील आणि या 9 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत त्या म्हणजेच 3 धावा. यस 9 चेंडू 3ची गरज आहे. विजय स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे. वैयक्तिक 28 धावा त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत पाहिल्यात. यस अजून एक चांगला बॉल. निर्धाव चेंडू हाताळला जातोय. अगदी शेवटच्या षटकामध्ये जाईल का हा सामना हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. तेजसचा जर विचार केला तर गोलंदाजी या षटकामध्ये तो चांगली करतोय. 4 चेंडू टाकलेत. या 4 चेंडू मध्ये त्याने 4च धावा खर्च केल्यात. या आधीच्या चेंडूवरती आलेला तो चौकार आपण पाहिलात. उर्वरित चेंडू भरपूर चांगले हाताळल्यात या गोलंदाजानं. लवर फुल टॉस रमेश आहेत. अगदी सिंगल घेण्याचा प्रयत्न केला जात होता. 7 चेंडू 3ची गरज. शेवटचा बॉल अगदी इथनं जर निर्धाव चेंडू आला तर हा सामना शेवटच्या षटकामध्ये जाऊ शकतो. 7 चेंडू 3ची गरज. अगदी कुठेतरी उल्लेख केला तर दुसरं षटक भरपूर महागडं ठरलंय डीके स्पोर्ट्स गोलबन संघाकडनं. अरुण दसाडेने ते षटक हाताळलं होतं. तब्बल 20 धावा त्या षटकामध्ये आल्या होत्या. उर्वरित गोलंदाजांकडनं गोलंदाजी भरपूर चांगली होती. तेजस पुन्हा एकदा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. अगदी मिस टायमिंग आहे. आशिष आहेत. आशिष ओहो अगदी हा चेंडू सीमा पार. यस झेल टिपला होता, परंतु कुठेतरी यस क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनच्या पार झाले होते. षटकार येतोय. षटकाराने MSD स्टाईल हा सामना झालाय. फिनिश. अभिनंदन टीम श्रीराम खर्डी संघ. हार्ड लक टीम डीके स्पोर्ट्स गोलबन. चला नेक्स्ट मॅच. सह्याद्री वाशाळा संघ मैदानामध्ये एंटर व्हा. नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय मुसळ्याचा पाडा संघ. चला सह्याद्री वाशाळा संघ मैदानामध्ये एंटर व्हा.